मुंबई के साथ साथ राज्य भर के धार्मिक स्थलों से 3,367 लाउडस्पीकर हटाए गए हैं। मुंबई को लाउडस्पीकर मुक्त कर दिया गया है। ऐसा दावा शुक्रवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विधानसभा में की है। सदन में उन्होंने कहा कि मुंबई में 1,150 मस्जिदों, 48 मंदिरों, 10 चर्च, 4 गुरुद्वारा और अन्य 148 जगहों से लाउडस्पीकर हटाए गए हैं। लाउडस्पीकर के बाबत एसओपी में बदलाव किए जाएंगे। इस अनुसार जिस पुलिस स्टेशन क्षेत्र में लाउडस्पीकर लगेंगे तो उस पुलिस स्टेशन का इंचार्ज जवाबदार होगा। शुक्रवार को विधानसभा में बीजेपी के विधायक सुधीर मुनगंटीवार ने धार्मिक स्थलों पर लगे लाउडस्पीकर पर सरकार का ध्यान खींचा। विधायक आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, देवयानी फरांदे, जितेंद्र आव्हाड, विश्वजीत कदम, सना मलिक सहित अन्य लोगों ने चर्चा में भाग लिया। विधायकों के प्रश्नों का उत्तर देते हुए मुख्यमंत्री फडणवीस ने सदन में जवाब दिया कि बॉम्बे हाई कोर्ट ने एक याचिका के संदर्भ में लाउडस्पीकर से होने वाले ध्वनि प्रदूषण पर कानूनी रूप से क्रियान्वयन के लिए गाइडलाइन जारी की है। इस अनुसार पुलिस महासंचालक ने एक एसओपी तैयार की है। मुख्यमंत्री ने कहा कि मुंबई पुलिस ने धार्मिक स्थल के लाउडस्पीकर आपसी सामंजस्य से हटाए हैं। इस दौरान कोई धार्मिक तनाव या एफआईआर नहीं हुई। मुंबई पुलिस ने लाउडस्पीकर हटाने में अच्छा काम किया। 15 से 20 साल से कानून है। विधानसभा में विधायकों के प्रश्नों का उत्तर देते हुए मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि रात 10 के बाद लाउडस्पीकर नहीं बजाए जा सकते। यह कानून 15 से 20 साल से लागू है। कुछ विशेष दिनों के लिए अदालत ने छूट प्रदान की है। गणपति उत्सव में 4 दिन, नवरात्रि, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर में रात 12 बजे तक लाउडस्पीकर की अनुमति है। गुजरात में साउंड प्रूफ पंडाल तैयार किए गए हैं। इससे वहां नवरात्रि में छूट मिलती है। मुंबई में भी बड़े बड़े हॉल में नवरात्रि उत्सव मनाया जाता है। अध्यक्ष महोदय, मी कलियुगातच उत्तर देतो। माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे। सुधीर भाऊ, आतापर्यंत 3,367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 1,608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1,149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत। आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही, एकही नाही। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1,759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत। या संदर्भातचा कंप्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे। त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे। महाराष्ट्राने एसओपी तयार केली आणि या एसओपी अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी 1,608 भोंगे हे हटवत असताना चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत। कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही एफआयआर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एसओपीची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे। तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत।
आणि पुन्हा लागले लावायचा प्रयत्न केला तर आता एसओपी मध्ये एक बदल निश्चितपणे करायचा माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल. विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल. त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही. आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा. सजेशन फॉर ऍक्शन. उत्तर प्रदेशमध्ये ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी एक भरारी पथक केलं आहे. 1 किंवा 2 असे भरारी पथक काही क्षेत्रामध्ये काही करता येईल का हेही तपासावं आणि हेही सजेशन फॉर ऍक्शन नाही, ऍक्शन ओनली ऍक्शन साठी करता येईल का? अध्यक्ष महोदय, ऍक्शन ओनली ऍक्शन हे केलं जाईल. महोदय, मुंबईप्रमाणे ह्याची कारवाई उर्वरित महाराष्ट्रामध्ये सर्व सीपी आणि एसपीना सांगून सर्व जिल्ह्यांमधले हे भोंगे जे 365 दिवस रोज चालू आहेत ते बंद करण्यात येतील का? होय अध्यक्ष महोदय, उर्वरित महाराष्ट्रातही 1759 भोंगे बंद करण्यात आले आहेत. अजून कुठले भोंगे बाकी असतील तेही भोंगे बंद करण्यात येतील. आपण आता प्रयत्न हा करतोय की सामंजस्याने लोकांशी चर्चा करून त्यांना समजवून त्यांच्याकडनं कायद्याचं पालन करून घ्यायचं. त्यात चांगलं सहकार्य मिळत आहे. पण जर कोणी सहकार्य देणार नाही तर मग कायद्याचा बळगा देखील दाखवण्यात येईल.